खरंच खूप जास्त छान आणि स्पायसी झालं होतं हे सगळं. तर मला ना पहिलं हॉटेलचं जेवण बिलकुल पण आवडत नसायचं, कारण त्या हॉटेलमध्ये गेलो ना की तो सगळ्या भाज्यांचा स्मेल हे बघूनच मला कसं तरी व्हायचं. आणि जेवण तर मला अर्धी रोटीच्या वरती काय कधी गेलंच नाही. आणि मला हे सारखं बोलायचे की मी तुला हॉटेलला परत घेऊन जाणारच नाही. आणि मला हे थोड्या दिवसात जेवण एवढं आवडायला लागलंय ते की सारखं असं काही ना काहीतरी स्पायसी खावं असं वाटतं. आणि बाहेर जाणं तर काही शक्य नव्हतं, म्हणून म्हटलं घरीच बनवूया. म्हणून छान टोमॅटो कांद्याची प्युरी करून घेतली. पण गरमी एवढी होत होती आणि मी साडी घातली होती तर मला भयंकर गरम झालं होतं. आणि मी हे जे पनीर आहे ना ते तव्यावरती फ्राय करताना माझ्याकडून तुटतं, म्हणून डिरेक्टली तळून घेतलं आणि मला ते तसंच सोपं पण जातं. सिंपल अशी कांदा टोमॅटोची प्युरी केली आणि भाजीला कलर तर एवढा सुरेख आला होता, बघूच शकता तुम्ही. आणि नंतर भाजी करताना मी चपात्या पण सोबत करत होते, भाजी एकीकडे टाकली. आणि हे साडी घालून तर जेवण काय मला जाणार नव्हतं, म्हणून छान ट्रान्झिशन केलं आणि जेवण करायला बसले. बघू शकता कैरी कट केली होती आणि ही कैरी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. सो आपण भेटूया अशाच ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.